नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमधील दुसरा भाग बघणार आहोत. याच्यामध्ये आपण डिझाईन टॅबचे लेक्चर घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला पॉवर पॉईंट ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर चालू करावं लागेल. स्टार्ट, ऑल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 13 आणि पॉवर पॉईंट 2013 ही विंडो क्लोज करून द्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला ब्लँक प्रेझेंटेशनवर काम करायचं आहे. इथे ब्लँक प्रेझेंटेशनला एक वेळा क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर ब्लँक प्रेझेंटेशन आलेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण होम आणि इन्सर्ट ह्या दोन टॅबचा अभ्यास केलेला होता. आज आपण डिझाईन टॅबचा अभ्यास करणार आहोत. डिझाईन टॅब हा अतिशय सोपा टॅब आहे. याच्यामध्ये ऑलरेडी थीम्स असतात स्लाईडला लागू करण्यासाठी, काही व्हेरियंट्स इफेक्ट पण असतात आणि काही स्लाईडचं ओरिएंटेशन पण असतं. हे स्टँडर्ड म्हणजे पोर्ट्रेट असतं आणि हे वाईड स्क्रीन म्हणजे लँडस्केप असतं. वरचं म्हणजे उभ्या पद्धतीने आपल्याला स्लाईड दिसतात आणि वाईड स्क्रीन म्हणजे आपली स्लाईड जी असते ती आडवी असते. आता इथे वाईड स्क्रीन जी स्लाईड आहे ती वाईड स्क्रीन आहे आणि स्टँडर्ड जर घेतली तर ती उभ्या पद्धतीने अरेंज होताना तिथे दिसेल. आणि काही स्लाईडला बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर आपण इथून या फॉर्मॅट बॅकग्राऊंडमधून देऊ शकतो. तर आपण आता लेक्चरला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला थीम ह्या अप्लाय करण्यापूर्वी आपल्याला स्लाईडमध्ये काही गोष्टी एंटर कराव्या लागतील. तर या ठिकाणी मी क्लिक टू ॲड टायटल, ही जी टायटल स्लाईड आहे इथे आपण पुन्हा एकदा एक टायटल स्लाइड बनवणार आहोत आपल्या क्लासच्या नावाने, आर्यन कम्प्युटर्स. आणि इथे क्लिक टू ॲड सबटायटल म्हणजे इथे तुम्ही ॲड्रेस वगैरे टाकू शकता. ॲड्रेस विद्यानगर देवळा. ओके. आता हे झाल्यानंतर आता ह्या स्लाईडमध्ये आपण कुठल्याच पद्धतीने फॉर्मॅटिंग केलेलं नाही आहे. म्हणजे आपण कलर पण त्या ठिकाणी अप्लाय केलेला नाही आहे आणि काही शेपला आपण फिल कलर पण दिलेला नाही आहे. तर आपण डायरेक्टली या डिझाईनमधून आता इथे थीम आपण अप्लाय करणार आहोत. प्रत्येक थीमला वेगवेगळं नाव असतं. ही आहे फेसेट थीम, नंतर आहे इंटिग्रल थीम, ही आहे आयॉन थीम. असं ही इथे ज्या थीम आहेत ते आपण बघू शकतो. ज्या थीमवर मी माऊसचा पॉइंटर नेला ती थीम लगेच त्या स्लाईडला अप्लाय होताना आपल्याला दिसते. याच्यामध्ये आपल्याला ही 2 नंबरची जी थीम आहे ती इथे या स्लाईडसाठी आपल्याला अप्लाय करायची आहे. आता त्या स्लाईडवर त्या थीमवर डायरेक्ट क्लिक न करता ती थीम फक्त आपण सिलेक्ट केलेल्या स्लाईडलाच लागू झाली पाहिजे. ह्यासाठी त्या थीमवर माऊसने राईट क्लिक करायचे आहे. राईट क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन येतील. त्यामधून अप्लाय टू सिलेक्टेड स्लाईड हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. मग या ठिकाणी अप्लाय टू सिलेक्टेड स्लाईडला एक वेळा क्लिक करायचं. मग त्या स्लाईडसाठी, त्या करंट स्लाईडसाठी तुम्ही जी निवडलेली थीम आहे ती लागू झालेली आहे बघा या ठिकाणी. नंतर पुन्हा तुम्ही व्हेरियंट्स इफेक्टमधून त्या थीमचा अजून डिझाईन करू शकता. त्याच्यामध्ये कलर्स आहेत बघा. इथे ही ऑफिस आहे, ऑफिस 7 2010. आपण स्लाईडकडे पण बघू शकतो की कशा पद्धतीने ते कलर जे आहेत ते या ठिकाणी चेंजेस होताना दिसत आहे आपल्याला. हे सर्व कलर एकत्र करून एक कलर त्यांनी तयार केलेला आहे जस्ट लाईक. मग तुम्हाला जी हवी असेल, जी थीम तुम्हाला योग्य वाटत असेल थीमचा कलर, तो कलर तुम्ही निवडू शकता. आता इथे मी ऑरेंज रेड हा कलर निवडणार आहे. या ऑरेंज रेडला मी क्लिक केलेलं आहे. पुन्हा व्हेरियंट्स इफेक्टमध्ये गेल्यावर इथे फॉन्ट्स आहेत. तुम्ही जे त्या स्लाईडला टायटल दिलेलं आहे त्या स्लाईडच्या टायटलमधले जे काही कंटेंट असेल त्या कंटेंटचा फॉन्ट तुम्ही इथून चेंज करू शकता. जसं मी आता इथे चेंजेस करतोय बघा. मला हा सेंचुरी फॉन्ट या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. इथे क्लिक करून देणार आहे मी. पुन्हा तिथे खाली काही ऑप्शन्स आहेत, इफेक्ट आहेत बघा. काही इफेक्ट असतील. आता हे इफेक्ट केव्हा अप्लाय होतील, जेव्हा या स्लाईडमध्ये काही शेप तुम्ही ॲड केलेले असतील तर त्या शेपला हे इफेक्ट
अप्लाय होताना दिसतील, परंतु आता इथे एकही शेप आपण इथे ॲड केलेला नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला दिसू शकतं. हा जो भाग आहे थीमचा, या भागाकडे व्यवस्थित लक्ष द्या. तिथे पण बदल होताना दिसत आहे बघा, काही इफेक्ट मी इथे क्लिक करताना करतोय बघा, जस्ट लाईक दिसत असेल तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने काही इफेक्ट असेल ते तुम्ही इथून चेंजेस करू शकतात. पुढचा ऑप्शन आहे बघा, आता इथे मी पुन्हा एक स्लाइड ॲड करणार आहे खाली होममधून, इथे न्यू स्लाइडमधून, उदाहरणार्थ टायटल अँड कंटेंट. आता दुसरी पण स्लाइड जेव्हा मी ॲड करेल तेव्हा पण त्या स्लाइडला, आधीच्या स्लाइडला जी थीम ॲप्लाय केली होती तीच थीम ह्या स्लाइडला पण ॲप्लाय झालेली आहे. परंतु आपल्याला असं नको आहे, आपल्याला ह्या स्लाइडसाठी वेगळी थीम हवी आहे. तर आपण काय करणार आहोत, पुन्हा डिझाईनमध्ये जायचं आहे आपल्याला. इथे थीम्समधून पुन्हा वेगळी थीम या ठिकाणाहून तुम्ही लागू करू शकता. उदाहरणार्थ ही थीम असेल किंवा अशा पद्धतीने, किंवा वेगळी थीम पण तुम्ही घेऊ शकतात. ओके, अशी थीम आपल्याला हवी आहे. तर त्या थीमवर राईट क्लिक करायचं आहे माऊसने आणि अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड्सला क्लिक करायचं आहे. म्हणजे सिलेक्ट केलेल्या स्लाइडला ती थीम अप्लाय होऊन जाईल. पुन्हा इथे व्हेरियंट्समध्ये गेल्यावर इथे कलर आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला हवी असेल तर ते पण तुम्हाला चेंज करता येईल. या ठिकाणाहून येलो ऑरेंज घेतली मी या ठिकाणी, आणि इथे तुम्ही काही कंटेंट लिहिले ते कंटेंट पण त्या थीममध्ये सेव्ह होऊन जातील. पुढचा ऑप्शन आहे बघा, स्लाइड साईज. स्लाइड साईज इथे स्टँडर्ड स्लाइडची साईज आहे 4x3 असं तिचं स्टँडर्ड म्हणजे मेजरमेंट आहे. तिथे क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे इश्युअर फिट या ऑप्शनला क्लिक करायचं, तुम्हाला इश्युअर फिट म्हणायचं आहे. आता ती जी स्लाइड आहे ती आपल्याला उभ्या स्वरूपात अरेंज झालेल्या दिसत आहे बघा. आधी वाईड स्क्रीन होतं, आता जो ऑप्शन आहे ते स्टँडर्डमध्ये कन्वर्ट झालेली आहे ती स्लाइड. इथे वाईड स्क्रीनला क्लिक केले असता सुरुवातीला जशी स्लाइड आपल्याला दिसत होती आडव्या स्वरूपात वाईडमध्ये, तशी ती स्लाइड होऊन जाणार आहे. पुढचं ऑप्शन आहे बघा, फॉर्मॅट बॅकग्राऊंड. फॉर्मॅट बॅकग्राऊंडच्या साह्याने इथे जे बॅकग्राऊंड इथे रिकामं दिसतंय बघा आपल्याला, या ठिकाणी तुम्ही काही फॉर्मॅटिंग करू शकता. जसं मी इथे तुम्हाला करून दाखवणार आहे. फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये गेल्यावर इथे फॉर्मॅट बॅकग्राऊंडचा ऑप्शन ओपन होईल. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे सॉलिड कलर. सॉलिड कलरमध्ये इथून तुम्ही कलर निवडायचा आहे. इथून जो पण कलर निवडला तो कलर या उर्वरित स्लाइडच्या भागामध्ये बॅकग्राऊंडला फिल होणार आहे. पुन्हा इथे कलर तुम्ही चेंज केला, कलर चेंज होऊन जाईल, बॅकग्राऊंड चेंज होईल अशा पद्धतीने. इथे ट्रान्सपरन्सी आहे, इथे पर्सेंटेज तुम्ही कमी जास्त करू शकतात. दिसतंय अशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी पण तुम्हाला इथून देता येईल. इथे कमी असू द्या, फक्त इथे तुम्ही निवडायचं असेल बॅकग्राऊंड तर इथून तुम्ही जे बॅकग्राऊंड हवं आहे त्या बॅकग्राऊंडला तो कलर निवडून घ्यायचा आहे. ओके, पुढचं आहे ग्रेडियंट फिल. ग्रेडियंट फिलमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रिसेट ग्रेडियंट्स या ठिकाणी अवेलेबल असतील. इथून तुम्ही जाऊन ते प्रिसेट ग्रेडियंट्स तुम्हाला कसं हवं आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. त्याचा टाईप पण तुम्ही चेंज करू शकता. लायनरमध्ये हवं आहे, इथे लायनरमध्ये आला बघा. पुन्हा इथे रेडियलमध्ये हवं आहे, रेडियलमध्ये येईल. रेक्टँग्युलरमध्ये हवं आहे, चौकोनी स्वरूपात अरेंज होईल ते, किंवा पॅथमध्ये हवं आहे, असं पण तुम्हाला करता येईल. जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही ते स्लाइडचं जे बॅकग्राऊंड आहे ते फॉर्मॅटिंग करू शकता. पुढे आहे पिक्चर ऑर टेक्चर. एखादा टेक्चर किंवा पिक्चर तुम्हाला त्या स्लाइडला बॅकग्राऊंडला द्यायचं असेल ते पण तुम्हाला देता येईल या पिक्चर ऑर टेक्चर फिल या ऑप्शनच्या साहाय्याने. ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला टेक्चर्स आहेत बघा. इथे टेक्चर्सला क्लिक केलं की इथून तुम्हाला हवं ते टेक्चर निवडल्यावर ते टेक्चर तुमच्या स्लाइडच्या बॅकग्राऊंडला अप्लाय झालेलं दिसेल. पुन्हा इथून तुम्ही इथे फिश फॉसिल, प्रत्येक टेक्चरचं नाव वेगवेगळं आहे ते तुम्ही बघू शकता. इथे वॉटर ट्रपल घेतलं ते पण तुम्हाला अप्लाय करता येईल, किंवा एखादा पिक्चर टाकायचं असेल तुमच्या कम्प्युटरमधून ते पण तुम्हाला टाकता येऊ शकतं. मग त्यासाठी आपल्याला फाईलमध्ये जावं लागेल. इन्सर्ट पिक्चर फ्रॉम, इथे फाईलमध्ये जायचं आहे. फाईलमध्ये गेल्यावर आपलं फोल्डर ओपन होईल सॅम्पल पिक्चरचं. ते फोल्डर ओपन करा. ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे पिक्चर हवं आहे त्या स्लाइडला बॅकग्राऊंड म्हणून ते चित्र या ठिकाणी निवड करायचं आहे आणि एक वेळा इन्सर्ट म्हणायचं आहे. जसंही तुम्ही इन्सर्ट म्हटलं
त्यावेळेस तुमचं ते चित्र त्या स्लाईडसाठी बॅकग्राऊंडला या ठिकाणी ॲपियर झालेलं दिसेल. चेंज करायचं असेल पुन्हा फाईलमध्ये जाऊन पुन्हा इथून हवं ते तुम्ही घ्यायचं आहे बॅकग्राऊंड आणि इन्सर्ट म्हणायचं जस्ट लाईक. ओके. किंवा काही पॅटर्न फिल असेल फॉर्मॅट बॅकग्राऊंडच्या साह्यानं तुम्हाला काही पॅटर्न द्यायचा असेल त्या स्लाईडला तो पण तुम्हाला इथून देता येईल. इथे पॅटर्न फिलमध्ये जायचं. पॅटर्न फिलमध्ये गेल्यावर इथे कलर तुम्हाला निवडायचा आहे. समजा रेड कलर मी निवडला आणि या ठिकाणी हवा ते पॅटर्न मी इथे सिलेक्ट करणार आहे. बघा ते पॅटर्न सिलेक्ट केल्यावर ते पॅटर्न तुमच्या स्लाईडच्या बॅकग्राऊंडला ॲप्लाय झालेलं दिसतंय. आपण बघू शकतो या ठिकाणी जसं आपण पॅटर्न घेतला तसं ते पॅटर्न तिथे त्या स्लाईडला बॅकग्राऊंड म्हणून ॲप्लाय झालेला दिसेल. इथे आहे हाईड बॅकग्राऊंड. हाईड बॅकग्राऊंड ग्राफिक. हाईड बॅकग्राऊंड ग्राफिकला जर क्लिक केलं तर पूर्ण बॅकग्राऊंड जे आहे ते आपण बघू शकतो, परंतु हा ऑप्शन जो आहे तो ऑफच असू द्यायचा आहे. त्यामुळे आपली जी थीम असते ती थीम पूर्ण दिसत असते. जर हा ऑप्शन तुम्ही ऑन केला तर आपली थीम परिपूर्ण या ठिकाणी दिसणार नाही. सो हा ऑप्शन ऑफ असू द्या. इथे पिक्चर और टेक्स्चरच्या साह्याने मी एक पिक्चर या ठिकाणी त्या स्लाईडला बॅकग्राऊंड म्हणून ॲप्लाय करणार आहे, जे की आपण इथे एक पिक्चर निवडणार आहोत अशा पद्धतीने आणि इन्सर्ट म्हणा. ओके. हे पिक्चर आपण निवडलेलं आहे आणि इथे बघा एक ऑप्शन आहे ॲप्लाय टू ऑल. ॲप्लाय टू ऑल म्हणजे काय, पूर्ण जेवढ्याही स्लाईड तुम्ही या ठिकाणी बनवलेल्या असतील त्या स्लाईडला तुम्हाला असंच बॅकग्राऊंड प्रत्येक स्लाईडला ॲप्लाय करायचं असेल तर या ऑप्शनला तुम्हाला एक वेळा क्लिक करावं लागेल. ॲप्लाय टू ऑल म्हणायचं. ॲप्लाय टू ऑल म्हटल्यावर प्रत्येक स्लाईडला ते बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲप्लाय झालेलं दिसेल आपल्याला. आपण बघू शकतो दुसऱ्या स्लाईडला पण ते बॅकग्राऊंड ॲप्लाय झालेलं आहे आणि पहिल्या स्लाईडला पण ॲप्लाय झालेलं आहे. इथे आपण अंडू करून जे दुसऱ्या स्लाईडला अप्लाय केलं होतं ते आपण इथून काढून टाकणार आहोत. इथे रिसेट बॅकग्राऊंड म्हणजे काय, हे जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते निघून जाईल. इथून रिसेट बॅकग्राऊंड म्हणायचं. इथे प्लेन बॅकग्राऊंड तुम्हाला दिसणार आहे. पुन्हा इथे अंडूच्या साह्याने मी हे बॅकग्राऊंड पुन्हा घेऊन घेतलेलं आहे. तुम्हाला सर्वांना डिझाईन टॅब समजला असेल. आपण पुढच्या लेक्चरमध्ये ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन हे 2 टॅब बघणार आहोत. याच्या साह्याने आपल्याला तयार केलेल्या प्रेझेंटेशनला ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन इफेक्ट देऊन ते प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे 2 टॅब बघणार आहोत. धन्यवाद.